आज मंगळवार 6:16 झालेले आणि आज पाणी ना मला 6 वाजेपर्यंत होतं. आत्ताच पाणी गेलं. मी फक्त 2 हांडे भरले. तसा माझा पिंप भरून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे मला काही चिंताच नाही. आणि इकडं थोडंफार पाणी द्यायला गेली तर एवढंच पाणी मिळालं. आता यांना पाणी ना बुधवार नंतर आमच्या इकडं सकाळची लाईट असते, तेव्हा पाणी भेटेल. आम्हाला जर बॅरेल जर भरायचं असलं ना तर त्याला त्या मोटरीच्या त्या बोरच्या याला बुच्चण लावावं लागतं आणि बुच्चण लावल्यानंतर कुठं पाणी येतं. आता हे सिंगल फेजचं म्हणजे आता हे एवढंच असं कमी फोर्सचं पाणी होतं म्हणून मी प्यायचं पाणी भरून घेतलं. आता काय नाही, येईल लाईट बुधवारी. उद्याचा दिवस आणि उद्या मला फरशा धुवायच्या आहे. उद्या सर्व टोटल फरशा धुवायच्या आहे. 6:15 वाजले तर तुम्हाला दाखवते, अजूनसुद्धा उजाडलेलं नाही. काय कसं अंधारलेलं दिसतंय. पक्ष्याची चुरबुर सुरू झाली आहे आणि चुकचुक करताय थोडासा आवाज. हे काय कसं हल्लं, कसं काय कळालं ह्यांना? अजून तो उजडलं पण नाही. मला वाटतं टिटवी ओरडून गेली म्हणून तर कळालं का काय. तर त्यांना थोडासा प्रकाश दिसला आभाळाचा, हा अगदी थोडासा. हा कोणता पक्षी सांगा बरं? कोकिळ रात्रीचा मुक्काम कोकिळचा इथंच होता म्हणून सकाळ सकाळी आता ओरडू राहिलेली, उजडला. पाय पुसणं कुणी आणलं इकडं? थांब, दूध घेऊन यायचंय. दूध आणल्यावर दूध घेऊन आल्यावर हो कळालं मला. दूध आणल्यावर बघा किती पक्षी उडाली. सकाळ झाली, साऱ्या सृष्टीला जाग आली. दूध दिलं तिला प्लेट भरून, तेव्हा कुठं शांत झाली ती. आणि पेईनच ना बाई ती. ते कालपासून खाय ना ती व्यवस्थित. तरी बोंबल्याचं तिला एवढा मस्त हे देत होती, बोंबीलचं भुगा, पोळ्याचा चुरमा करून त्याच्यामध्ये. पण तिला ही अशी सवय लावली अक्कानी दूध पाजायची. अजून पाहिजे? थांब आता चपाती, उद्या चपाती बरोबर खावा. चपाती बरोबर खावा. पायल काय आलं तुझ्या? काय झालं बच्चा? ये बच्चा पायल काय झालं तुझ्या? तर इथे ना सुतार पक्षीण बसली होती. सुतार पक्षी तुम्हाला त्या दिवशी तर दाखवलेला होता. तर म्हटलं चला दाखवूया सुतार पक्षीण कशी असते. पण बाया इतकी लाजत होती की मला ती कोणताच अँगल देईना आणि शेवटी उडून गेली. आणि त्याच्याच खाली एक बुलबुल आणि मैना अशी बसलेली होती, काळी मैना आणि ते पक्षी. तर ते म्हणे की आमचा शॉट घे, कशाला त्यांच्यात नादी लागू राहिली. म्हणून मग मी त्यांचा शॉट घेतला. मस्तपैकी छान पोज देत होत्या. आणि इकडं आहे ना मी पाणी दिलं तर हे एवढंसं. आणि इकडं बघा ही आपली शेवंती टवटवीत व्हायला तिला पाण्याचीच खरंच गरज आहे. पण जेवढं मिळालं तेवढा ती समाधान होती. आणि ह्या बाजूला आहे ना साऱ्या पक्ष्यांचा मजेत खेळ चालू होता. मस्तपैकी शिवाशिवी चालू होती की खो खो चालू होता हेच कळायला असं झालं. पण एकमेकाच्या मागं इतके जीव तोडून पळत होते ना की बस. आणि त्यांना पाहून मला लहानपणीची आठवण आली, त्यांचा तो खेळ पाहून. जास्त दिवस कोणतीही वस्तू ठेवली ना ते अशा रूपात. आता हे आहे बटाट्याला आले मोड. काढते आणि बटाट्याची भाजी बनवते. म्हटलं आता आहे ना हे बटाटे आहे ते छानपैकी धुवून घ्यावा आणि एक एक करून मस्त
त्याला कापून घ्या. अर्धे अर्धे कापले म्हणजे पटकन शिजले जातात. आणि पटकन शिजण्यासाठी थोडं मीठ टाकलं. इकडं पाणी तापत होतं, म्हटलं पाणी तापस आपले आंघोळ होस तर इकडं बटाटे शिजून जातील. चला मी ते ठेवले शिजवण्यासाठी अगदी बारीक जाळ गॅसचा करून. आणि गेली मी तिकडं आंघोळीला आणि अगदी बारीक केला होता, म्हटलं तोपर्यंत शिजून जातील. चेक केलं तर आत्ताशी उकळी आलेली आहे. तोपर्यंत कपडे भिजत घालावं, कारण 2-3 दिवसाचे कपडे तसेच ठेवलेले होते, कारण ढगाळ वातावरण होतं, पावसाचं चिन्ह वाटत होतं. म्हणून मग विणीफणी केली. विणीफणी केल्यानंतर या गारठ्यानी पार त्वचा फाटली तर क्रीम लावून घेतली आणि मग तोंडाला पावडर बिवडर फासली. आणि आता ही जी केस आहे ही नेऊन ठेवते आणि साचवते. त्याच्यातून तर बऱ्याच वस्तू घेण्यात आल्या, खूप गळू राहिले, काय करावं. अजून चेक केलं आहे, बटाटे अजून शिजले नाही, तर आता म्हटलं देवपूजा करून घ्यावा. आणि तोपर्यंत शिजून जातील. आणि मला शेवंतीची वेणी बनवते आणि देवाला पण फुलं घेते. आता मला देवपूजा करायची. मग पटापटा शेवंतीचे फुलं तोडून घेतली, काही देवाला आणि काही माझ्या वेणी करण्यासाठी. आणि इकडं म्हटलं की देवाला पांढरी फुलं देण्यापेक्षा जास्वंदीची फुलं द्यावा, कारण आपल्याकडं गणपती आणि महालक्ष्मी आहे. म्हणून मी ती घेतली. आणि वारा सुटला, एक फूल पडून गेलं, उडून गेलं. तर हमखास 2 किंवा 3 तर फुलं आलेलीच असतात त्याच्यावर. आणि इनमिन घरामध्ये माझे फक्त 2च देव आहे, एक लक्ष्मी आणि एक गणपती. गणपतीचा नाना येते आणि लक्ष्मीची. चला आता मी घेते देवपूजा करून आणि बघते बटाटे शिजले की नाही. वक्रतुंड महाकाय श्रीरघुवंश समप्रभा सर्वकार्येषु सर्वदा. माझी झाली आहे पूजा. एक कानातल्याचं कधी हे खराब झालं काय माहिती, नंतर लक्षात आलं, म्हटलं काय लावून कळत आहे सारखं याच्यामध्ये येतं, तेव्हा पाहिलं. तर आता हे काढून ठेवलं आणि दुसरे घेतले. बघूया ही शिजले की नाही. अगदी थोडे अजून बाकी आहे, शिजलेच म्हणायचे. चला किती बरंच काम आवरलं. मी बंद करते. काय केलं, आंघोळीचं पाणी ओतून घेतलं, आंघोळ करून घेतली. त्याच्यानंतर मी माझं सर्व आवरलं आणि देवपूजा पण झाली. गजरा वेणी करण्यासाठी मी फुलं पण घेऊन आले. तोपर्यंत हे बटाटे शिजले. म्हणजे किती काम माझं वाचलं, म्हणजे कामात काम, इकडं काम आणि दुसरं, म्हणजे वेळ किती वाचला माझा. जर मी हे सर्व आवरून नंतर बटाटे ठेवले असते तर नक्कीच मला खूप उशीर झाला असता. आता याच्यातलं थोडंसं काही शिजायचं बाकी आहे ना, ते आता हे गरम पाणी याच्यामध्ये शिजून जाईल. याच्यावर झाकण ठेवते आता. तर अशा पद्धतीने जर आपण कामात काम, म्हणजे आता एकीकडं चपात्या केल्या आणि एकीकडं भाजी टाकली तर आपलं किती वेळ वाचला जातो. आता गृहिणीचं कसं असतं, पटपट काम करायचं असतं आणि वेळ कसा वाचवायचा याच्यासाठी भरपूर आपल्याला सुचलं पण जातं. एकीकडं भाजी करायची, दुसरीकडे लगेच चपात्या, गॅसपासून दूर पण जायला नको आणि तिथल्या तिथंच आपले 2-3 कामं होऊन जातात. आणि किंवा असं करायचं की भाजीच्या अगोदर भात टाकून घ्यायचा, भात झाल्यानंतर भाजी टाकायची आणि इकडं चपात्या. अशा पद्धतीने आपण जर काम मॅनेज केलं तर आपला वेळ पण वाचला जातो. तर चला आता मी करून घेते वेणी. म्हणजे वेणी म्हणजे काय, मला शेवंतीची वेणी बनवायची. वेणी बनवते आणि कपडे धुते आणि तोपर्यंत हे मस्त आहे ह्या याच्यामध्ये शिजून जातील. आणि थोडे फार शिजायचे किंचित राहिलेले, तर याच्यामध्ये हे गरम पाण्यामध्ये शिजून ह्याच्यामध्ये गॅस पण वाचला जातो. तर चला मी आता घेते शेवंतीची वेणी. एकदा सवय झाली ना आता पटपट वेणी होते ही करून. चला झालेला आहे झाली आहे माझी वेणी. आता ही घेते मी केसांना लावून. आता सर्व आवरलेलं, फक्त कपडे धुवायचे बाकी आहे. म्हटलं आता हे काय करू, आपण तयारी करून ठेवू आणि मग नंतर कपडे धुवून झाले का मग हे पटपट करून घेऊ. काय फक्त चटणी करायची आहे आणि करायचे आहे मला डोसे. तर त्यासाठी मी कांदे कापून घेऊ राहिलेले आहे. आणि कांदे कापता कापता मला कांदा असा लागला, तो तुम्हाला दाखवते.
बघा असा जो असला ना त्याच्यावर काळं काळं, तर ते काय करायचं, धुवून घ्यायचं आणि मग कांदे वापरायची. काळं काळं झालेलं ते काय एक प्रकारचं काजळी का काय येते ते घ्यायची नाही. चला तुम्हाला कांद्याचं मी याबाबत सांगितलं, पण आपण काम करता करता आणखीन काय काम करू शकतो. तर आता इकडं मी भाजी टाकली ना, तर बेसिंगमध्ये जर भांडे असेल तर भांडे आपले घासून होतात, धुवून होतात. किंवा वॉशिंग मशीन असेल ना, तर वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकून आपण इतर कामसुद्धा करू शकतो, कारण ते असतं टायमिंगवर. आणि अशा पद्धतीने आपण हे काम करू शकतो. आता एक एक मिरची करायला मग खेळायला मला टाईम नाही आहे, तर मिरच्या मी काय असे देठं काढून ठेवलेलीच असतात. आता ही मिरचीच्या बाबत नाही, भेंडीच्या बाबत पण मी काय करते, 4-5 भेंडी एकत्र करते आणि पटपट कापून घेते. त्याच्यामुळे काय होतं, माझा वेळ पण वाचला जातो आणि काम पण पटकन होतं. तर आणखीन काम करता करता आपण काय करू शकतो, तर मधीच जर पाणी आलं असेल आणि अशा वेळेस पाण्याचं म्हणजे वेळच लिमिट असेल आणि इकडं कोणाला बाहेर जायचं आहे त्यांच्यासाठी डबा पण आवश्यक आहे, तर इकडं भाजी आपण टाकून दिलेली असेल तर बेसिनमधलं पाणी तिथंच पिण्याचा जर नळ असेल तर तिथून आपण घ्यायला काय हरकत, म्हणजे भरायला काय हरकत नाही, म्हणजे आपलं भाजी पण होते आणि काम होते. चला आता मी कपडे धुवायला घेऊन जात आहे. जर आपल्या कामामध्ये लक्ष केंद्रित असलं ना, तर आपलं पटपट काम होतं की का आपण ह्या वेळेमध्ये आपण हे काम उरकलंच पाहिजे ना आणि झालंच पाहिजे. तर एक कसं आहे की काम करत असताना मग सोशल मीडियाकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपलं पहिलं सगळं काम करून घ्यायचं आणि मग ती नंतर सोशल मीडिया. आता कपडे झाल्यानंतर हे जे पाणी उरलेलं आहे, म्हणजे जे पिळलेले कपडे आहेत ते मी सर्व आता हे फुलझाड आहे त्यांना देते, कारण पाण्याची सुद्धा बचत करायची आहे मला. कारण आमच्याकडं आहे रात्रीची लाईट आणि पहाटे 5ला नाही 4लाच लाईट जाते, त्याच्यामुळं मग पाणी भरणं होतच नाही आणि पहाटे कोणी येते नाही बाहेर, वाघाची वगैरे भीती राहते. त्यामुळं आता हे सर्व कपडे मी वाळत घालते आणि माझी जी भाजी वगैरे आहे त्याची तयारी करून ठेवलेली आहे. ती काय आता पटकन करायला मला काही टाईम लागणार नाही. आता वाजले आहे 9:45 आणि 9:45 वाजता म्हणजे अर्थात आता हा टायमिंग झालाच आहे जेवायला आणि आता पटकन करून घेते. बरोबर माझं किती लवकर काम उरकलेलं आहे. आता आहे ना मला बटाट्याची चटणी करायची, पण मी मोठ्या याच्यातून किटलीतूनच तेल घेतले, कारण ते कावळा जो आहेत ना त्या कावळ्यामध्ये जे तळलेलं तेल होतं भजीचं ते तर अजून तसंच आहे, अजून चपात्यांना ते वापरायचं आहे मला. आणि मग ते संपल्यानंतर मग मी हे चांगलं तेल पुन्हा त्याच्यामध्ये टाकणार आहे. कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि त्यानंतर मिरच्या टाकून मी आता कांदा टाकलेला आहे. तर आता कसं आहे रविवारचा बाजार झाला नाही त्याच्यामुळे कोथिंबीर काही आली नाही आणि बाहेरून जाऊन मी कढीपत्ता आणला होता तो तेवढा टाकला आणि आता कांदा टाकून मी परतून घेत आहे आणि बस आता बटाट्याच्या फोडी टाकल्या की झाली माझी ही बटाट्याची चटणी. आज काही विशेष फार नाही आहे, तर कालचं जे इडलीचं पीठ उरलं होतं तर ते मी ठेवलं होतं, तर म्हटलं त्याचे ढोसे होऊन जाईल, मग ढोसे पण करणार आहे मी. तसं तर मी आप्पे पण करते, पण आप्पे स्थगित केलं कारण बाहेर लिंबूचं झाड आहे, त्याला लिंबू एक पण नाही आहे, मग ती चटणी करायला लिंबू पण हवा, मग ती बिना लिंबूचं ती चटणी पण एवढी काही खास लागत नाही. म्हणून मग मी ना बटाट्याची चटणी आणि ढोसे हे करायचं ठरवलेलं आहे. माझ्याकडे ढोशाचा तवा पण आहे, पण तवा काय आहे तो मी खोक्यामध्ये ठेवून दिलेला आणि तो काढायला पण आहे ना मला अडचणीत वाटू राहिलेला आहे, म्हणून मी ना आता हा जो आहे ना हेच पॅन वापरलेला आहे. कालच्या मी नारळाच्या वड्या ज्या बनवलेल्या होत्या त्या बघा अगदी कडक झालेल्या आहे, मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या. आता मी ती करता म्हणजे हे जे ढोसे बनवतात ते पण खाते, कारण काय की ते मला राहवतच नाही आहे. इतक्या नारळाच्या वड्या मस्त अशा चविष्ट लागत आहे ना आणि खायला. आता सुरुवातीला आहे ना मी अगदी ढोसा आहे ना अगदी तुम्हाला म्हणजे दाखवण्यापुरतं मी छोटा करू राहिले, पण नंतर आहे ना बघा मी किती मोठे मोठे ढोसे बनवते, कारण आहे ना एवढं खेळत बसायला मला आहे ना अजिबात आवडत नाही आहे. कधी पटकन होईन आणि कधी पोटात जाईन असं होतं आहे, कारण कसं आहे 10 वाजले आणि मग काय आपण नाश्ताही करत नाही काही करत नाही, डायरेक्ट जेवणच करतो. आणि हे काही माझा नाश्ता नाही आहे, हा डायरेक्ट जेवणाचाच मेनू आहे माझा. आणि हे जे पॅन दिसते ना अजून एक ढोशाचा तवा आहे आणि आणखीन एक कढई होती त्याच्यावर मस्त असं छानपैकी झाकण होतं. तर ह्या तिन्ही वस्तू मी ना ऑनलाईनच मागवलेल्या आहे अमेझॉनवरून. जवळजवळ 2-2.5 हजाराचं आहे, मला नक्की ती प्राईज आठवत नाही आहे केवढ्याला घेतलेलं आहे. चला आता माझं झालेलं आहे हे सर्व करून
चला, झाली माझं सर्व काम. चला, अजून 10 सुद्धा वाजले नाही आणि माझं सर्व झालेलं आहे. इकडे डोसे पण झाले, इकडे बटाट्याची चटणी पण झाली. अवघ्या 10-15 मिनिटामध्ये मी हे करून घेतलेलं आहे. आणि कपडे तर मला काही खूप जास्त वेळ लागलेला नाही आहे. तर असं पटपट काम केलं तर आणि असं एकच कामावर लक्ष केंद्रित केलं तर पटपट कामं होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल काय एकटीचे तर एकटीला काय एवढं पटकन काम होईल. पण बघा ना, जरी मी एकटी असले तरी मला ते बटाटे शिजवणं आलंच, त्याच्या फोडी करणं आलंच, कांदा कापणं आलंच, मिरची कापणं आलं. म्हणजे ह्या गोष्टी करावंच लागल्या. डोसे करायचं म्हटल्यानंतर जसं आपण 10 कुटुंबांना करतो तसं एकटीला सुद्धा करणं भाग आलंच. पीठ मळायचं म्हटल्यानंतर जरी काम कमी असलं किंवा काम कमी म्हणजे बनवण्याची क्वांटिटी कमी जरी असली तरी पण जे आहे ती प्रक्रिया मला सेम करावंच लागते. त्याच्यामुळं हे झाडणं आलं, हे अंगण तेवढं मोठं झाडणं आलं तर मग जास्त काम तर म्हणजे तरी पण तो भार जास्त होतं. जर त्याच्याच मध्ये जर दोघी जणी असले तर हे काम डिवायडेड होऊन जातं. तर चला, एकटं का होईना ह्या गोष्टी सगळ्या करणं भागच आलेलं आहे. तर चला, आता इकडं माझे डोसे आणि चटणी इकडं तयार आहे. आणि चला, तुम्ही या डोसे आणि चटणी खायला. आणि चला तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. आणि आता वाजले आहे जवळजवळ 10 वाजायला सुद्धा 2 मिनिट कमी आहे. तर इतक्या वेळ माझं हे सर्व झालेलं